हॅलो संघमित्र आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अस्तरचा ब्लाऊज 32 साईज कटोरी ब्लाऊज आहे आणि याचा पहिला भाग मी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पाहिला असणारच। आता त्याचा पुढचा भाग नक्की बघा आणि व्यवस्थित असं समजून घ्या। जे कटिंग केलेलं आहे कटोरीचा भाग, कटोरी साईडचा आणि योकपट्टी याला आपण अस्तर आधी जॉईन करून घेऊया। आणि अस्तर जॉईन करताना व्यवस्थित बघा, नाही तर काय होतं एकाच साईडचे दोघं भाग शिवले जातात आणि जो ब्लाउज पीसचा कपडा आहे उलट सुलट कपडा व्यवस्थित बघून घ्या, नाहीतर उलटा कपडा शिवला जातो। व्यवस्थित असं चेक करून मग अस्तर लावून घ्या। हे दोघं भाग मी असे ठेवले, सर्व अस्तर ठेवून संपूर्ण भाग आपण हा ब्लाउज पीसला जोडून घेणार आहोत। मी ब्लाउज पीसवर ठेवून अस्तर असं जोडून घेतलेला आहे आणि कटिंग करताना मी हा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो जास्तीचा वाढवून घेतला होता, म्हणजे अस्तरपेक्षा ब्लाउज पीसचा कपडा मी जास्त वाढवून घेतलेला आहे। आता हा जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। मी बाहीचा कपडा घेतलेला आहे, सरळ बाजू घेतली, सरळ बाजूवर मी हा अस्तरचा भाग ठेवला आहे। अस्तरची बाही जी आपण कटिंग करून घेतलेली ती सरळ बाजूवर मी ठेवून घेतलेली आहे। सरळ शिलाई लावायची, सरळ शिलाई लावून झाल्यानंतर हा अस्तरचा कपडा आपण खाली करणार आहोत आणि याच्यावरून दाब शिलाई द्यायची। जो शिलाईचा कपडा आहे हा खालच्या बाजूला करून घ्यायचा असतो, म्हणजे तेव्हाच दाब शिलाई आपली व्यवस्थित येते। झाल्यानंतर हा कपडा आतमध्ये फोल्ड करून जो आपला ब्लाउज पीसचा कपडा आहे त्याच्यावरून दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई झाल्यानंतर मी वरून सुद्धा अशी शिलाई लावून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने योक सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचा आहे। दोघं कटोरीचे भाग मी असे ठेवून घेतलेले आहेत। त्याकडचा भाग आहे आपला हा बघा, हे टोक तर हे टोक मी असं ठेवून घेतलेलं आहे आणि बरोबर दोघं टोक एकत्र झाल्यानंतर काय होतं इथे मध्य तयार होतो। इथून आपल्याला 3 इंच घ्यायचे आहेत, इथून 3 इंच घ्यायचे आणि इथून घ्यायचे आहेत आपल्याला 2 इंच। हे लक्षात घ्या, 32 छातीसाठी आपण काय केलं 3 इंचाचा मी ते टक्स घेतला आणि इथून 2 इंच घेतले। बघा किती सुरेख अशी कटोरी तयार झाली आपली। साईडचं लावून घेऊया, डबल शिलाई घ्यायची, डबल शिलाई करून साईडचा भाग लावून घ्यायचा आहे। आधी आपण पुढचा भाग संपूर्ण तयार करून घेऊया। बरोबर हा गळ्याचा भाग घ्यायचा, बघा एवढंसा सुद्धा कमी जास्त आपला हा कपडा झालेला नाही। कटोरी अगदी व्यवस्थित बसली इथे, बघू शकता किती सुरेख अशी कटोरीचा शेप आलाय। योक जॉईन करण्याआधी आपण जो कटोरीचा टक्स घेतलेला आहे तो थोडा आपण कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे कटोरीला, कारण शिवून थोडं बघा कमी जास्त झालेला असतो ना, योगला कसा आकार असतो त्याप्रमाणे आपण इथे कटोरीला क्रॉस असा आकार देऊन घेणार आहोत। हे बघा असा कटिंग करून घ्यायचा, म्हणजे आपली कटोरीचा आकार खूप छान दिसतो। कसं लावायचा ते बघा, इथे आपण डबल योग घेतलेला आहे ना, हा कपडा मी असा ठेवून घेतलेला आहे, म्हणजे आपली कवर शिलाई होते। त्यावर मी हा कपडा ठेवून घेतला आणि अस्तर मी वरच्या बाजूला केलेला आहे। माझा हा कटोरीचा टक्स आहे ना तो पुढच्या साईडला करायचा, म्हणजे काच बटनपट्टीची साईड असते ना त्या साईडला आपण हा जो टक्स आहे त्या साईडला आपण असं फोल्ड करायचा आहे। हा आकार इकडे ठेवायचा, जो कटोरी जॉईन केलेला आहे आपण हा सुद्धा ह्या साईडला घ्यायचा, म्हणजे काच बटनपट्टीच्या साईडला। बघितलं का तुम्ही मी कुठल्या साईडला केले, काच बटनपट्टीच्या साईडला मी
टक्स आहे ना ह्या साईडला फिरून घेतलेला आहे. कपडा आपण असं फोल्ड करायचं आहे, शोल्डरपासून हे असं फोल्ड करायचं आणि हे असं ठेवून घ्यायचं आहे. बाहेर काढून घेऊया. बघा आपण ही योगपट्टी लावून घेतली, कवर शिलाई घेतलेली आहे. अशीच योगपट्टी आपण इकडच्या साईडला लावून घेऊया. इकडच्या साईडचा कटोरीचा भागसुद्धा आपण असाच आखून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित असा योगपट्टीचा आकार कसा असतो त्याप्रमाणे इथे आपण आकार देऊन हा कपडा कटिंग करून घेणार आहोत. बटन लावायचे असतील तर उजव्या हाताला बटनपट्टी असते आणि डाव्या हाताला काचपट्टी असते. आपल्याला इथे हुक लावून घ्यायची. हुक लावण्यासाठी आपण डाव्या हाताला आपली ही आयपट्टी असते आणि उजव्या हाताला काचपट्टी असते. आयपट्टी लावण्यासाठी मी इथे 2 इंचाचा कपडा घेतलेला आहे, अस्तरचाच कपडा घेतलेला आहे मी ते, आणि तो खालच्या साईडनं लावून घ्यायचा आहे आपण. हे पट्टी लावायचं कारण असं, कारण याच्यामध्ये आपण आय बनवले ना तर कस्टमरला व्यवस्थित दिसणार नाही, म्हणून मी इथे व्हाईट पट्टी घेतलेली आहे आय बनवण्यासाठी. मी आय पट्टी इथे बनवून घेतलेली आहे आणि या साईडला मी काचपट्टीसुद्धा तयार करून घेतलेली आहे, कारण आय पट्टी काचपट्टीच्या खाली अशी झाकली जाते. हे बघा. आता आपण पाठचा भाग कसा तयार करायचा ते बघूया. आता कॅनव्हास न लावता आपण पंचकोनी गळा तयार करून घेणार आहोत. हा कपडा मी सरळ ठेवला, म्हणजे जी सरळ बाजू आहे ती मी अशी वरती ठेवून घेतलेली आहे. हा कपडा आपण याच्यावर ठेवून संपूर्ण गळा असा शिवून घेणार आहोत. कॅनव्हास न लावता सुद्धा गळा अगदी व्यवस्थित तयार होतो. जर कपडा तुमचा मागे पुढे होत असेल तर टाचन पिन लावून व्यवस्थित पॅक करून घ्या, मग नंतर गळा शिवा. आणि ज्या ठिकाणी कोणे आहेत तिथं व्यवस्थित असं सुई थांबवून मग कपडा फिरवा. अस्तरपेक्षा ब्लाऊज पीस आपलं हे जास्त कटिंग आहे, म्हणजे मग मागे पुढे कपडा होत नाही आणि व्यवस्थित असं शिवला जातो. बघा मी जशी शिलाई लावलेली तसंच मी ते तुम्हाला आखून दाखवणार आहे की म्हणजे मी शिलाई कशी लावलेली आहे. मी असा हा शिवून घेतलेला आहे. आता जे आहे ना आपण जास्तीचा कपडा हा कटिंग करून घेऊया. आणि ते कट लावून घ्यायचे, म्हणजे गळा अगदी व्यवस्थित पलटी होतो. जिथं कोणे आहेत ना तिथेच व्यवस्थित कट लावा. गळा व्यवस्थित तयार होण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, याच्यावरून दाब शिलाई द्यायची. अस्तरच्या याच्यावरून, जो अस्तरचा आपला कपडा आहे त्याच्यावरून आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट बघू नका, कारण मी जी पण मेहनत केली ती तुमच्यासाठीच केली आहे. इथं दाब शिलाई लावून झाल्यानंतर हा जो कपडा आहे ना, हे बघा आपोआप आतमध्ये दुमडला जातो आणि गळा बघा अशा पद्धतीने तयार होतो. दाब शिलाई दिली ना तर व्यवस्थित असा आपला हा गळा तयार होतो इथे. आता याच्यावरून आपण संपूर्ण शिलाई लावून घेणार आहोत. गळ्याला वरून शिलाई लावून घ्यायची. गळा तयार झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहेत टक्स घ्यायचे आहेत पाठी. मी शोल्डरच्या मधोमध केलं. टक्ससाठी अर्धा इंच घ्यायचं आहे. अर्धा इंच घेऊन आपण ते 4.5वर पाठचा टक्स घेणार आहोत. इकडची साईड अशीच करून घ्यायची आहे. पाठचे टक्स लावल्यानंतर आपल्याला इथे कमरपट्टी लावून घ्यायची आहे. मी इथे 1.5 इंचाची कमरपट्टी घेतली, सरळपट्टी कटिंग करून घेतली आणि साईडला थोडं फोल्ड करून घेतलेलं आहे. ही वरच्या साईडनं पट्टी लावून घ्यायची. आणि कमरपट्टी लावून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचा भाग जो आपण तयार करून घेतलेला होता गळ्याला शेप देऊया.
आता गळ्याला पायपिंग कशी करायची ते बघूया। अगदी डोरी पायपिंगसारखी आपली ही पायपिंग तयार होते। गोल गळ्याला क्रॉस पट्टी कटिंग करायची, म्हणजे व्यवस्थित असा आपला गळा तयार होतो आणि पायपिंगही व्यवस्थित येते। 1.5 इंचाची पट्टी कटिंग करायची। पट्टी लावण्यासाठी आपण ही 1.5 इंचाची क्रॉस पट्टी कटिंग करून घेतलेली आहे आणि हा कपडा डबल फोल्ड करायचा। अर्धा इंच पुढे ठेवायचं, हे बघा अर्धा इंच पुढे वाढवून घ्यायचं आणि या व्हिडिओ संपूर्ण बघा, अर्धवट बघू नका आणि आपण ब्लाउजची फिटिंग कशी केलेली आहे तेही नक्की बघा। पायपिंग पट्टी लावल्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे हा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा एकसारखा, म्हणजे आपण पायपिंग करतो ना तेव्हा हा जास्तीचा जो कपडा असतो तो पायपिंगमधून बाहेर येत नाही। पायपिंग करायच्या आधी आपल्याला शोल्डर जोडून घ्यावं लागतं, कारण शोल्डरलाही कवर शिलाई घेऊन मगच आपण पायपिंग करतो। व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं, म्हणजे बरोबर आहे की नाही, इथे आपला हा कपडा बरोबर आहे। शोल्डर जोडण्यासाठी पायपिंग करायच्या आधी काय करायचं आहे आपल्याला, हे बघा मी ही पायपिंगची जी पट्टी आहे ती साईडला केली, ही पायपिंगची पट्टी मी बाहेर काढली आणि हे पूर्ण कपडा मी शोल्डरचा असा ठेवून घेतलेला आहे। सरळ शिलाई घ्यायची। शोल्डर जोडताना जो मागे पुढे कपडा असतो त्याला व्यवस्थित असं कट करून घ्या। पायपिंग कशी करायची बघा, आता इथे आपण हे शोल्डर जोडून घेतलेले, इकडची साईडची शोल्डरही तशीच जोडून घ्यायची। आपण असं शोल्डर जोडून घेतलं आणि जो हा पायपिंगचा कपडा आहे हा अर्धवट फोल्ड करायचा, म्हणजे आपली काय होते व्यवस्थित अशी पायपिंग तयार होते। बघू शकता तुम्ही, मी असं हे अर्धवट फोल्ड केलं, तिलाच तुम्ही व्यवस्थित फोल्ड केलं ना तर अतिशय सुंदर आपली ही पायपिंग तयार होते। बघा इथे मी पायपिंग तयार करून घेतली। उलट्या साईडनेही बघा आतला कपडा बिलकुल बाहेर आलेला नाही आहे। अशाच पद्धतीने त्या साईडची आपण पायपिंग तयार करून घेणार आहोत आणि इथे ब्लाऊज फिटिंग करून घेणार आहोत। आपण पायपिंग तयार करून घेतली, गळा इथे कंप्लीट झालेला आहे। आता बाही लावून घ्यायची आहे। बाही लावण्याच्या आधी व्यवस्थित असं समजून घ्या, कारण ज्यावेळेस आपण फिटिंग करतो तेव्हा हा मुंड्याचा भाग कमी जास्त होतो, तो का होतो तेही समजून घ्या व्यवस्थित। जर तुम्ही बाही लावायच्या आधी हे जर चेक केलं नाही तर तुमची फिटिंग करताना मुंड्याच्या इथे कमी जास्त तुमचा इथे भाग होऊ शकतो। म्हणून हे बघा का होतो, कारण आपण चेक करत नाही। न करता जर बाही लावली तर तुमचं काय होईल, इथे मुंड्याचा भाग खालतीवरती होईल। म्हणून काय करायचं, व्यवस्थित असं एकत्र ठेवल्यानंतर इथे भाग हा जास्तीचा दिसतोय, हो की नाही, हा इतका जास्तीचा दिसतो। मग काय करायचं, आपण जो जास्तीचा भाग आहे त्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं, म्हणजे फिटिंग करताना काय होतं आपल्या इथे मुंड्याच्या इथे कमी जास्त होत नाही। इकडची बाजू आपल्याला तशीच कटिंग करून घ्यायची, इथे हा भाग इतका कमी जास्त आहे। जो पाठचा आपला शेप असतो त्याच्या लेवलमध्ये हा पुढचा भाग करायचा असतो। इथे आपण हे कटिंग करून घेतलं। आता बाही लावून घेऊया। बाहीचा आतला शेप दिलेला नाही आहे, तो आतला शेप कसा कटिंग करायचा बघूया। संपूर्ण बाही तयार झाल्यानंतर मग मी आतला शेप देते, म्हणजे आपला कसं आहे ना एका साईडचे दोघं भाग होत नाही। इथे एकत्र ठेवून घेतली बाही मी, एकत्र ठेवून झाल्यानंतर डबल फोल्ड केला। डबल फोल्ड केल्यानंतर आपण ही बाही बरोबर कटिंग करून घ्यायची आहे। जास्तीचा कटिंगचा भाग आहे, जो खोल भाग आहे तो पुढे लावायचा। इथे आपण बाही लावून ब्लाऊज फिटिंग करून घेणार आहोत। इथे आपण ही मापं लिहून घेतलेली आहेत। फिटिंग करताना कशी फिटिंग करायची व्यवस्थित बघा। आधी आपण बाही घेर मोजून घ्यायचा। बाही घेर 11 इंच आहे, म्हणजे आपल्याला इथं 5.5 इंच, 5.5 इंचावर इथं आपल्याला शिलाई घ्यावी लागेल। आणि मुंडा घेर आहे 15 इंच, म्हणजे आपण इथे 7.5 वर अशी निशाण लावून घ्यायची इथे। आणि छाती घेर आहे 32,
तर आपण इथे मोजून घेणार आहोत 8 इंच 8 इंच। तर 8 इंचावर मी इथे निशाण लावून घेतली आणि सरळ आपण असं घेऊन फिटिंग करून घ्यायची। आपल्याला इथे कमरघेर कस्टमरची कमरघेर किती आहे 30 इंच बरोबर इथे 30 इंचावर फिटिंग झालेली आहे। त्याला आपण एक्स्ट्रा शिलाई घ्यायच्या 3 शिलाई या साईडला लावून घ्यायच्या। इथे हा ब्लाउज मी फिटिंग करून घेतलेला आहे।